वाशी सेक्टर 17 मधील प्लाझाची भिंत खचली। काही सेकंदात भिंत कोसळल्यानंतर एक व्यक्ती सुदैवाने वाचला। अनेक वाहनांचं मोठं नुकसान, तर तुर्भे इंदिरानगरचा रस्ता जलमय। मुंबईच्या कल्याण डोंबिवलीत पावसामुळे नागरिकांची दैना। पाणी साचल्याने वाहन चालकांची तारेवरची कसरत। पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह। कराड चिपळूण पुलावरील बांधकामादरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद। परिसरात झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर एक एसटी बसचाही अपघात। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। मागजन कळंबुशी मार्ग पाण्याखाली। मागजन गावाला 5 किलोमीटरपर्यंत पाण्याचा वेढा। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटात मोठ्या प्रमाणात खोदकाम। मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस। समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा। 4.21 मीटरच्या लाटा। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट, तर 3 ते 5 दिवस अतिवृष्टीसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता। पंचवीस तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं। दिवसभरात नदीपात्रात कोणतीच व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू, तर 51 जण जखमी। इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेलं। स्थानिकांनीही पाठी लावलेली। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। नाशिक पालिका निवडणुकीत एक हाती सत्तेसाठी भाजपची मोठी खेळी। सुधाकर बडगुजर, बबन घोलप उद्या भाजपात पक्षप्रवेश करणार, तर पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीतेंचाही भाजपात पक्षप्रवेश। सूत्रांची माहिती। यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी मिळणार। 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी, मानाच्या पालख्या, भाविकांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय। जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना भरत गोगावलेंनी भ्रष्टाचार केला। गोगावलेंचे घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा इशारा। 1 रुपयाचा भ्रष्टाचार काढून दाखवा, मंत्रिपदाचा राजीनामा देईन, अन्यथा आनंद परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं। घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या परांजपेंना भरत गोगावले यांचं आव्हान। अहमदाबाद विमान दुर्घटनाग्रस्त माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द। राजकोटमध्ये अंत्यसंस्कार। अमित शहांसह गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल अंत्यदर्शनासाठी उपस्थित। Co-powered by Raj Yog Paints.